आदरणीय सद्गुरू जग्गी वासुदेवजी, आमचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी, राज्याचे वनमंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं वन विभागाला एक नवीन दिशा दिली ते सुधीर भाऊ मुनगंटीवारजी, आमचे सहकारी एकनाथ शिंदेजी, राजे अमरीशराव अत्रामजी, विजयाताई रहाटकर, मंदाताई म्हात्रे, गणपत गायकवाड, संदीप नाईक, रवींद्र फाटक, महापौर चंद्रकांत सोनवणे, मुख्य सचिव श्री सुमित मलिक, श्री विकास खारगे, आमच्या बहिणी सपना बहिणी मुनगंटीवार, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आपले वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि वन विभागाचे सचिव श्री विकास खारगे यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की मागच्या वर्षी 2 कोटी वृक्ष लावून या विभागानं 5 लिम्का बुकचे रेकॉर्ड तयार केले आणि आता आज स्वतःचेच रेकॉर्ड तोडत एकाच दिवशी 4 कोटी वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी झाली। खरोखर मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं म्हणजे सद्गुरूजींनी आपल्याला सांगितलं की कुठलीही संस्कृती सभ्यता ही नदीच्या किनारीच जन्माला आली। पाणी हे आपलं जीवन आहे आणि खऱ्या अर्थानं आपण ज्या पर्यावरणाला वाचवण्याच्या संदर्भात प्रयत्नशील आहोत त्यामध्ये जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टीच्या आधारावर आपल्या पर्यावरणाचं रक्षण आपल्याला करता येऊ शकतं। जोपर्यंत या 3 गोष्टींचं संवर्धन आम्ही करणार नाही, गेल्या अनेक वर्षामध्ये आमची जमीन, आमची माती, आमची मृदा ही वाहून गेली आणि आमच्या जमिनीची सकसता जी आहे, उत्पादकता जी आहे ती कमी व्हायला लागली। मोठ्या प्रमाणात आम्ही वृक्षतोड केल्यामुळे प्रदूषणाचं एक मोठं संकट आमच्यासमोर उभं राहिलं आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात दुष्काळाचं सावट हे आपल्यासमोर तयार झालं आणि आमच्या पाण्याचं, जलाचं संवर्धन न केल्यामुळे आमच्या नद्यांना आवश्यक त्या प्रकारे त्याचं संवर्धन न केल्यामुळे आज आमच्या नद्या आटलेल्या आपल्याला दिसतात, नद्यांचे नाले झालेले आपल्याला दिसतात, नद्या पूर्णपणे सुकलेल्या आपल्याला दिसतात। त्यामुळे जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टींचा प्रचंड विनाश हा आपण विकासाच्या नादामध्ये केला आणि त्याचा परिणाम असा आहे की कधी अतिवृष्टी आहे, कधी अवर्षण आहे आणि सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना आपल्याला करावा लागतो। ही आपत्ती म्हणायला नैसर्गिक आहे पण ती मानव निर्मित आहे, कारण आपण ज्या प्रकारे या पर्यावरणाचा ऱ्हास केला, नाश केला, त्यातनं ही आपत्ती आपण ओढवून घेतली आहे। महाराष्ट्र सरकारनं या 3ही बाबींवर अतिशय चांगलं काम करण्याचा निर्णय घेतला। सुधीर भाऊंच्या नेतृत्वात आम्ही 50 कोटी वृक्ष लावायचा निर्णय केला, वृक्षाचं आच्छादन 33% नेण्याचा निर्णय केला आणि हे करत असताना केवळ घोषणा नाही, केवळ आरंभशूर नाही, नाहीतर नेहमी वन विभागाच्या बद्दल किंवा वृक्षारोपणाबद्दल असं देखील लोक गमतीनं बोलतात की हे दरवर्षी त्याच त्या खड्ड्यांमध्ये नव्याने वृक्षारोपण करतात, पण या ठिकाणी मात्र असं झालेलं नाही। प्रत्येक खड्ड्याचा हिशोब आहे, लावलेल्या प्रत्येक झाडाचा हिशोब आहे, मागच्या वर्षीचं प्रत्येक झाड त्याचं जिओ टॅगिंग आहे, त्याचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आपल्याला माहिती आहे, त्याची अवस्था काय हे आपल्याला माहिती आहे आणि मागील वर्षी 2 कोटी वृक्ष लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2.5 कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा उपक्रम हा महाराष्ट्राच्या जनतेच्या सहाय्याने महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केला आणि आता पुन्हा यावर्षी देखील हे जे काही 4 कोटी वृक्ष लावायचे आहेत, या प्रत्येक वृक्षाकरता खड्डा कुठे आहे, त्या ठिकाणी कुठला वृक्ष लागणार आहे, इथपासनं तर त्याचं संपूर्ण संवर्धन, या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आज तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी आपण ठेवतो
आणि खऱ्या अर्थानं हे वनाच्छादन आपण उभं करतो. दुसरीकडे पाण्याच्या संदर्भात देखील जलयुक्त शिवारसारखी योजना आपण तयार केली आणि मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्राचा विकास करून निसर्गाने पाण्याचे जे स्रोत दिलेले आहेत, निसर्गाने पाण्याची जी व्यवस्था केली आहे, या स्रोतांना पुनरुज्जीवित करायचं, या व्यवस्थेला पुनरुज्जीवित करायचं, पुनर्भरणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाण्याचे साठे जिवंत करायचे, नद्याच्या नद्या जिवंत करायच्या, असं एक मोठं काम हे जलसंवर्धनाचं राज्यामध्ये चाललं आहे. आणि त्यासोबत आमच्या भूमीच्या संवर्धनाकरता आता आपण सगळा वाहून गेलेला गाळ, आमची माती, आमची मृदा ही जी सगळी वाहून गेली आहे, आता आपण नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, ज्यामध्ये हे वाहून गेलेलं सगळं जो गाळ आहे हा पुन्हा एकदा आपण आपल्या शिवारात आणणार आहोत, आपल्या जमिनीवर आणणार आहोत, आपल्या भूमीवर आणणार आहोत आणि त्यातनं ही वाहून गेलेली जी जमीन आहे ही जमीन पुन्हा सुपीक होईल. अशा प्रकारे जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टी योग्य प्रकारे संवर्धन करून पर्यावरणपूरक अशा प्रकारचं जीवन जगण्याचा उपक्रम हा आता आपल्या सरकारनं हातामध्ये घेतला आहे. मी सद्गुरुजींचे देखील आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम सेव्ह रिव्हर हा उपक्रम हातामध्ये घेतला आहे. आय वुड लाईक टू ॲश्युअर यू सद्गुरू दॅट महाराष्ट्र विल पार्टनर विथ यू in the Save River movement, because I think today is a time when we realize that if we don't save our rivers, nobody can save us. It's not for the rivers, it's for us. It's for every single individual. It's for every single human being that we need to conserve, we need to preserve, and we need to replenish all our water bodies. So Maharashtra will take the lead, will be there when your yatra visits Maharashtra, and will also take up a huge campaign for saving our rivers. मी पुन्हा एकदा आज या निमित्ताने सुधीर भाऊंचं अभिनंदन करतो. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती इतक्या उत्तम प्रकारे प्लॅन केलेली आहे. नर्सरीजच्या माध्यमातून या ठिकाणी झाडांची, वृक्षांची निर्मिती केली गेली आणि पहिला निर्णय आम्ही हा घेतला की 2 वर्षाच्या खालची झाडं आम्ही लावणार नाही. कारण 2 वर्षाच्या वरची झाडं जर असली तर त्याचं जगण्याचं प्रतिशत हे 70 ते 80%, 90% असतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणात नर्सरीज तयार करून त्यातनं या झाडांची निर्मिती सुरू केली आणि आता त्या झाडांचं या ठिकाणी रोपण करून 50 कोटी वृक्ष हे निश्चितपणे 2019 सालापर्यंत आपण लावू हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा वन विभागाचं, सुधीर भाऊंचं अभिनंदन करतो. ज्या संयुक्त वन समित्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा अशाच प्रकारे आपण वृक्ष लावण्याकरता भेटूया. फक्त टार्गेट तेव्हा 4 कोटी नसेल, तेव्हा 13 कोटीचं टार्गेट असेल. त्याकरता आपण सगळे तयारी करूया एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.